की आता आमचीच परिस्थिती अशी झाली की आमची परिस्थिती कशी असावी यात कोणीच विचार करत नाही. म्हणजे तुमचेच राजकीय पक्ष असा विचार करतात ना, आमच्याकडे तसंच आहे. आता गेल्याच आठवड्यात म्हणजे फिस्कल क्लिफ किंवा आर्थिक कड्यावरून आम्ही कोसळणारच होतो, पण शेवटी त्या दोघांना तर जर वर्षभर भांडत होते आणि गेल्या शेवटी एक दिवसात सगळं केलं, म्हणजे त्याचा उपयोग काही झाला का, होणार का? तर त्यामुळे आमच्याकडे जर तुम्ही विचारलं तर इंजिनिअरिंग आर्किटेक्चर असं नाही, सगळ्या फील्डमध्ये सुविधा आहेत, पण जरा कठीण झालेलं आहे. पण तेवढा तुमच्याकडे जास्ती आहेत. त्यामुळे मला तर कोणी मुलं भेटली आणि त्यांना खरं आम्ही भेटलो तर त्यांना वाटतं आम्ही आजी आजोबा म्हणून बाळणपणासाठी आलेलो आहोत. तर म्हटलं ना, आमची मुलं पण तिकडे जन्माला आलीत, मग तुम्ही इथेच असता का? प्रोग्रॅमला आम्ही गेलो तर मराठी. तर मी त्यांना म्हणतो तुम्ही कधी जाणार आहात का इंडियात? म्हटलं तुम्ही जा असं नाही, पण 50 वर्षापूर्वी ज्या नव्हत्या त्या आता तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी. मी आता म्हणजे आय एम नॉट एक्झॅजरेटिंग, गेल्या वर्षी आमचा स्टुडंट PhD करून सिव्हिलमध्ये, IT मध्ये पण नाही, अमेरिकेत PhD करून तो परत इथे आला आणि त्याला तेवढीच सॅलरी रुपीजमध्ये दिली. आता आणखी तुम्हाला काय पाहिजे? अमेरिकेत काय जास्ती देणार? एकतर एकटं होणारच आहे तिकडे. गल्फ मधला एक विशेष गल्फच्या संबंधात एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की गल्फ कंट्रीजमध्ये रोजगाराच्या अनेक संधी तरुण मुलांच्या समोर येतात, पण अनेकदा असं दिसतं की त्याच्यामध्ये खूप छुपे सापळे असतात. अनेक वेळेला फसवणुकीच्या अनुभवांना इथून जाणाऱ्या मुलांना सामोरं जावं लागतं. विशेष करून जे शरीरश्रमाची कामं करण्याकरता गल्फ कंट्रीजमध्ये जातात, बांधकाम मजूर म्हणून किंवा इव्हन सुपरवायझिंग स्टाफ म्हणून सुद्धा, की जे फार उच्च शिक्षित नाही आहेत पण एका वेगळ्या स्किल बेस्ड जॉब्स ज्यांना मिळतात, तर त्यांनी गल्फ कंट्रीजमधल्या जॉब्स स्वीकारताना किंवा तसा विचार करताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणते सापळे टाळले पाहिजेत याच्याबद्दल तुम्ही जरा बोला. आता गल्फमध्ये लोक जवळजवळ मला वाटतं 50-60 वर्षापेक्षा जास्त जात आहेत आणि ह्या गोष्टी सुरुवातीला बऱ्याच झालेल्या आहेत, अजूनही कदाचित होत असतील. पण मी जेव्हा जेव्हा गोष्टी झाल्या बघितलेल्या आणि त्याचा स्टडी केलेला आहे, तेव्हा जी अशीच लोक म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये येतात की जी अनऑथराइज मार्गाने गल्फला जायचा प्रयत्न करतात. तुम्हीच जर चांगल्या एजंट्सच्या थ्रू, आजकाल तर एजंट्स पण लागत नाहीत, आता तर Naukri.com वेबसाईट्स आहेत की त्याच्यावरून तुम्हाला जॉब्सच्या ऑफर असतात की तुम्ही जर सुशिक्षित लोकांसाठी म्हणजे त्याच्यावरून त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता, कुठच्याही कंपनीची माहिती काढू शकता आणि ऑफकोर्स तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट असतात. अपार्ट फ्रॉम दॅट मला वाटतं गव्हर्नमेंटनी पण सेल उघडलेला आहे की जर तुमच्या कुठच्या कंपनीची माहिती पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला हेल्प करतं. तर आता तसं काही राहिलेलं नाहीये आणि लेबर सुद्धा आता कोणी उचलून कोणालाही लेबर पाठवू शकत नाही. लेबर कॉन्ट्रॅक्ट, लेबर सप्लायर्सची लायसन्सेस वगैरे आहेत, त्यांची लायसन्सेस वगैरे फार रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्यावरती. तिकडे परमिट सिस्टम आहे, तर ती मनात भीती बाळगू नका. गल्फच असं नाही, जगात कुठेही जायचं असेल तरी आज बरंच ट्रान्सपरन्सीज आहेत जिकडे तिकडे जायला आणि आपल्याला सर्व माहिती आहे. तर आय थिंक तो प्रॉब्लेम आता विशेष राहिला नाहीये आणि मी असंच सांगेन की जी लोक प्रॉब्लेम्समध्ये येतात ती अशा अनऑथराइज काहीतरी कोणाला तरी पैसे देऊन वगैरे जातात आणि दॅट्स नॉट तो मार्ग आणि मग तुम्ही दॅट्स नॉट द राईट वे टू गो अबाउट दॅट्स. इथे सुभाष दामले आहेत. त्यांची एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आता अलीकडेच एक वर्षभर का असेना पण ते चीनमध्ये राहून आले आणि आता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांच्याशी बोलत असताना चीनबद्दल आपण सगळेजण वाचत असतो. त्यांची झेप आपल्यापेक्षा किती जास्ती आहे याच्याबद्दलच्या चर्चा वर्तमानपत्रांमधून, माध्यमांमधून कायम होत असतात. तर त्या लोकांच्या बरोबर दामले काका गेले वर्षभर काम करतायत तिथे चीनमध्ये. तर त्यांच्या अनुभवांच्याकडे आता आपण वळूया. तुम्ही चीनमध्ये इंग्रजी भाषेच्या शिक्षणासाठी आता कसे प्रयत्न होत आहेत आणि इंग्रजी बोलायला शिकणं म्हणजे जगाची जी भाषा आहे ती भाषा येणं ह्याचा तुमच्या महत्वाकांक्षेशी आणि तुमच्या आत्मविश्वासाशी कशी सांगड असलेली तुम्हाला दिसते ह्याच्याबद्दल तुम्ही सांगत होतात, ते त्याच्याकडे आपण जाऊया. मी एका प्रोफेशनल कंपनीमध्ये काम करतो. मी इंजिनियर अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये जे काही एम्प्लॉईज म्हणजे काम करणारे लोक आहेत ते सगळे इंजिनियर्स आहेत. त्यांना इंग्रजी व्यवस्थित कळतं पण बोलता येत नाही. ही एक जे मनावरचं दडपण असतं ना, आपल्याकडे भीती असते की बुवा आपल्याला इंग्रजी जर चांगलं बोलता आलं नाही तर काय होईल, मग आपल्याला हसतील लोक. ही भीती आहे. त्यामुळे आता चायनामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी मीटिंगमध्ये जेव्हा जातो, कधी कधी बाहेरच्या देशातून म्हणजे ऑस्ट्रेलिया किंवा युरोप किंवा कॅनडा किंवा अमेरिकेमधनं डेलिगेट येतं. त्या मीटिंगमध्ये ते अमेरिकन डेलिगेट त्यांचा प्रोजेक्ट जो काय आहे तो एक्सप्लेन करून सांगत असतात, ते व्यवस्थित मांडत असतात. आणि इथे चायनीज, माझ्या कंपनीतले लोक चायनातले सगळे बसलेले असतात आणि मी त्याच्यात एक माणूस बसलेला असतो. तर ह्या लोकांना कळत नाही, ते व्यवस्थित नोट्स घेत असतात, पण ह्यांना कळत नाही त्यांच्या चेहऱ्यावरून की ह्यांना इंग्रजी कळतंय की नाही हे त्यांना कळत नाहीये. तर दरवेळी ते माझ्याकडे बघून बोलतात. म्हटलं असं करू नका, ह्यांना सगळं व्यवस्थित कळतंय. पण सगळ्यात शेवटी मीटिंग झाल्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला काही प्रश्न आहेत का. बरं, चायनामध्ये असं आहे की प्रश्न विचारायचा नाही कधी मीटिंगमध्ये. मीटिंग झाल्यानंतर मग बाहेर पडून 1 on 1 जर तुम्हाला मिळाला चान्स तर त्यांना काही प्रश्न विचारता येते. त्यामुळे येणाऱ्या डेलिगेशनची अशी कल्पना होते की ह्यांना काही कळलं नाही बुवा, हे नुसते असे स्थितप्रज्ञासारखे बसलेले आहेत आणि काहीतरी चायनीजमध्ये लिहित आहे. आता काय आपण कधी कधी लोकांना अशी सवय असते की ड्रॉइंग काढत बसतात, आपण जसे नोट्स घेतो तसे. हे वर्गात नेहमीच होतं ना. सगळ्यांना सवयी असतात. तर त्यांना ते कळेना. एके दिवशी पहिल्या मीटिंगमधनं मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला सुद्धा संभ्रम पडला की बुवा मी पण नोट्स घेत होतो. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढं सगळं नोट्स घेताय, तुम्ही इंग्रजीमध्ये ह्या तुम्हाला जे काय कळलं त्याच्या नोट्स घेऊन मला सांगा इंग्रजीमध्ये. त्यांनी इतक्या व्यवस्थित नोट्स घेतलेल्या होत्या आणि त्या मीटिंगमध्ये जे काय बोललं जात होतं ते त्यांना सगळं कळलं होतं आणि त्या नोट्सवरनं मला कळलं. पण त्यांना भाषेची मोठी जी उडी होती ती त्यांना घेता येईना. तर माझं काय म्हणणं आहे, मी त्यांना नेहमी म्हणायचो की पहा, तुम्ही घाबरू नका कुठल्याही परिस्थितीत. हे इथेच नाही आहे, चायनामध्येच नाही आहे असं नाही. मी जेव्हा रशियाला गेलो आणि रशियन भाषा शिकण्यासाठी एक बाई, मी कॅलिफोर्नियामध्ये एका क्लासमध्ये गेलो होतो, त्या बाई पण तेच सांगत होत्या की त्या इंग्रजी आणि रशियन हे दोन्ही भाषा चांगले व्यवस्थित रशियामध्ये शिकवत होत्या. आणि त्या जेव्हा न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा उतरल्या तेव्हा त्यांना इंग्रजी बोलता येईना, कारण त्यांना इंग्रजी बोलायची सवय नव्हती. त्यांना रशियन बोलायची सवय होती आणि इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ते त्यांना माहिती होतं. पण सुसूत्रपणे त्यांना एक असं सांगता आलं नाही की मी कुठल्या हॉटेलमध्ये राहते, हे त्यांना सांगता आलं नाही. हा जो भाषेचा प्रॉब्लेम आहे ना, हा अगोदर पहिल्यांदा लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये हे शक्य आहे. आता तुम्ही पंचक्रोशीमध्ये बघताना प्रत्येक पंचक्रोशीमध्ये निराळी भाषा आहे असं समजा तुम्ही, तर तुम्हाला ती शिकावी लागते की नाही. तर त्याप्रमाणे भाषेचा कधीही बाऊ करायचं नाही. भाषा ही कोणालाही शिकता येते. नशिबाने आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषा शिकायलाच लागतात. त्यामुळे तुम्ही कुठेही जगामध्ये गेलात तरी भाषेचा बाऊ करू नका. जे काय बेधडक आहे ते बोलून टाका. असं आहे, मी जेव्हा चायनामध्ये पहिल्यांदा गेलो ना तेव्हा नी हाव एवढे 2च शब्द मला माहिती होते. त्यांना काय आनंद वाटला. म्हणजे काय? म्हणजे हॅलो हॅलो, नी हाव म्हणजे हॅलो. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे नी हाव मा. नी हाव मा म्हणजे हाऊ आर यू. मला वाटलं नी हाव मा म्हणजे मला वाटलं आता काय मला कळेना. मग नंतर त्यांना विचारलं. पण हे जे शब्द आहेत ना ते तुम्ही शिकायला लागा. आणि काही नाही, बेधडक बोलायचं आपण. ते जास्तीत जास्त काय म्हणतील, अरे ह्याला काही माहिती नाही. रशियामध्ये पण तसंच झालं. मी बेधडक बोलायचो काय जे काय असेल ते. मग त्यांच्याकडनं जेव्हा उत्तर येतात ना, एक शब्द तुम्ही बोललात तर ती 100 वाक्याचं श्रेय आहे ते त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इंग्रजी बोलताना कधी घाबरू नका कुठल्याही परिस्थितीत, इथं कोणाशीही बोलताना. तर चायनाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे की ते भाषेमुळे आत्ता मागे आहेत. हे जर लोक आणखीन पुढची जनरेशन किंवा त्याच्या पुढची कधी म्हणा, ज्या गतीने आता ते प्रगत होत आहेत त्या अर्थी, हे जर भाषा जर इंग्रजी व्यवस्थित आपल्यासारखे बोलायला लागले तर इंडियाला महाकठीण होऊन जाणार आहे. आपल्याकडचा प्रत्येक जॉब ते खेचून घेणार आहे. तेव्हा आपल्याला जर प्रगती करायची असेल तर मराठी भाषेचे अभिमान बाळगा, पण इंग्रजी भाषा बोलायला शिका आणि घाबरू नका कुठल्याही परिस्थितीत. बेधडक बोला, कसंही बोला. जसं आपण नागपूरमधल्या मराठीमध्ये बोलताना आणि पुण्यामध्ये आल्यानंतर निराळे भाषू म्हणून कोणी हसत नाही तुम्हाला, तसंच तुम्ही इंग्रजी बोलताना इंग्रजी बोलताना घाबरू नका, बोला. दामलेंच्या पॉईंटला जोडून मला पण जॉबमुळे बऱ्याच आतापर्यंत मी 40-50 वेळा चायनाला गेलोय आणि खरोखर ही खूप मोठी भीती आहे. चायनीज लोक भयंकर हार्ड वर्किंग आहेत. सकाळी 7 ते रात्री 9ला सुद्धा तुम्हाला ते काम करताना दिसतील,
म्हणजे आपल्या कुठल्याही कंपन्यांमध्ये तुम्हाला वेल्डर किंवा मशिनिस्ट ऑपरेटर बायका तुम्हाला दिसणार नाहीत, पण चायनातल्या प्रत्येक गल्लीतल्या फॅब्रिकेशन शॉपमध्ये तुम्हाला वेल्डिंग करताना बायका दिसतील. आणि रात्री 9ला जरी गेलात, म्हणजे मी कधी कधी ट्रान्सपोर्टमध्ये डिले झाला तर मला सांगावं लागायचं की नाही मला तुमचं मॅन्युफॅक्चरिंग बघायचं आहे, तर रात्री 8:30, 9, 10पर्यंत ही लोक काम करत बसायची. आणि जसं दामले म्हणाले, यांनी जर इंग्लिशवर बाजी मारली तर खरोखर भारताला फार टफ जाणार आहे. त्यामुळे आपली कष्टाळू जरी असली तरी आपण त्यांच्या मागे खूप खूप मागे पडतोय कष्टाच्या बाबतीत. आणि वर्क एथिक यामध्ये चायनामध्ये मला दुसरं एक उदाहरण द्यायचं आहे. माझ्याबरोबर काम करणारे किंवा घरामध्ये आम्हाला कुक होती किंवा माझा एक ड्रायव्हर होता. आम्ही 1 वर्षामध्ये त्या लोकांनी, माझा ड्रायव्हर 1 मिनिटांनी कधी उशिरा आला नाही, कधीही. संबंध वर्षात, हे तुम्ही संबंध वर्षाचं सांगता? संबंध वर्ष सांगतोय. किंवा त्या कुकनी 1 दिवसही रजा घेतली नाही. पहा तुम्ही, असं कधी होतं का? आम्ही अमेरिकेत गेलोय, अमेरिकेमध्ये पण काहीतरी कारण सांगून लोक जातात. ह्या दोघांनी आतापर्यंत जी काही सर्व्हिस दिली, मलाच तिथे सोडताना वाईट वाटलं आणि त्यांनाही वाईट वाटलं ऑफकोर्स की आम्ही चाललोय म्हणून. पण ही जी वर्क एथिक आहे ना, ती आपल्याकडे पाहिजे. मला अजून एक विचारायचं वर्क एथिकला जोडून, की आपण वेळेच्या बद्दल बोललो आणि आपल्याला माहिती आहे की आपण वेळेच्या बाबतीत फार ढिले आहोत. आणि म्हणजे आपण ते पाहतो आहोत, नेहमी पाहतो, ऑफिसमध्ये पाहतो. कष्टांच्या बाबतीत तुम्ही आता एक उदाहरण दिलं की उशिरापर्यंत, असे कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा असे कोणते कोणते घटक आहेत की जे तुम्हाला दिसते? कारण आता कसं आहे की आम्हाला कदाचित आम्हाला दिसणार नाहीत ते. तुम्ही आता एक प्रकारे तटस्थ झालेला आहात, तुम्ही एक प्रकारे आता बाहेरून बघतात भारताकडे, तर तुम्हाला कोणता नेमका फरक जाणवतो की हे वर्क कल्चरमधले प्रॉब्लेम, करप्शन असेल, अजून ज्या गोष्टी तुम्हाला खटकतात आणि असं वाटतं की हा एक बॅरियर आहे आणि हा बॅरियर भारतातल्या तरुण पिढीला तोडावा लागेल तरच आपण ग्लोबल होऊ शकतो? प्लीज. मी याच्यावरती बोलू इच्छितो. मेनली तरुण मुलांसाठीच. जे गेली 4 वर्ष, मी जरी 30 वर्ष बाहेर असतो तरी गेली 4 वर्ष मी मुंबई आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. ऑफकोर्स माझा एक्सपिरियन्स हा आर्किटेक्चरशी आहे, पण त्या संदर्भात मी सांगू शकतो. मी एकंदरीत बघितलं की म्हणजे आजच्या तरुण पिढीमध्ये किंवा जे कॉलेजमधून 2-3 वर्ष पास होऊन किंवा वर्ष पास होऊन बाहेर पडतात, त्यांना सर्व गोष्टी फास्ट पाहिजे असतात. चट मंगनी पट ब्या अशी जी हे आहे ते तसं काय होत नाही. त्याला एकेका गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायला लागतो, कोणाला एक्सपिरियन्स घ्यायचा नसतो. जॉब जम्पिंग जे कल्चर जे चालू झालेलं आहे ते आज 6 महिने इकडे काम करायचं, उद्या 6 महिने तिकडे काम करायचं, त्याने तुमचं आयुष्यात कधी काही कल्याण होणार नाही. मी त्याची गॅरंटी तुम्हाला मी आज देतो. आर्किटेक्चर सोडा कुठच्याही प्रोफेशनमध्ये, कारण तुम्हाला तो एक सलग कुठच्या एक ऑफिसमध्ये कुठच्याही प्रोफेशनचा व्यवस्थित एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तुम्हाला कुठचीही चांगली नोकरी मिळणार नाही किंवा चांगलं पद मिळणार नाही. साधं उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्याकडे कुठचाही बायोडेटा आला आणि ज्याच्यामध्ये जर 8 वर्षात कोणी 6 जॉब चेंज केले असतील किंवा 4 जरी जॉब चेंज केले असतील तरी त्या माणसांना मी मुलाला इंटरव्ह्यूला बोलवत नाही, कारण त्याच्यावरून त्या मुलाची किंवा माणसाची चंचल मनोवृत्ती सिद्ध होते की ही कॅनॉट वर्क ॲट वन प्लेस कॉन्स्टंटली अँड गॅदर द एक्सपिरियन्स. दिस इज व्हॉट एव्हर द रिझन्स विच ही मे हॅव चेंज द जॉब. सो कॉन्सन्ट्रेट फर्स्ट ऑन युअर जॉब, गेट प्रॉपर एक्सपिरियन्स, अँड नंतर मग तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याला, नोकरी करण्याला किंवा स्वतःचं काय करण्याला त्याला हे करा.